आता ऊसाचं शेत हे बिबट्यांसाठी आयडियल जागा आहे. तर बिबट्यासाठी हे आयडियल जागा कसं काय बनलं? तर जंगलातला जो बिबट्या असतो त्याला शिकार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. म्हणजे जंगलातले जे प्राणी आहेत ते सुरक्षेच्या बाबतीत अतिशय सजग असतात. त्यामुळं बिबट्याला शिकारीसाठी प्रचंड मेहनत करावी लागते. म्हणजे एका अभ्यासानुसार जर सांगायचं झालं तर बिबट्यानं जर शिकारीसाठी 10 प्रयत्न केले तर त्यातले फक्त 3 प्रयत्न यशस्वी होतात किंवा 4 प्रयत्न यशस्वी होतात. सोबतच शिकार मिळवण्याच्या प्रयत्नात बिबटे हे अनेकदा जखमी सुद्धा होतात. ही झाली एक गोष्ट. पण याशिवाय वाघासारख्या किंवा सिंहासारख्या मोठ्या शिकारी प्राण्यांपासून या बिबट्यांना मोठ्या प्रमाणावर धोका असतो. त्यामुळे आता शिकार मिळण्याचं आणि त्यात यशस्वी होण्याचं प्रमाण हे एवढं कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीवाला धोका आहे. त्यामुळं जंगलातल्या बिबट्याचं आयुर्मान हे सरासरी 14 वर्ष किंवा 15 वर्ष असतं. आता जंगलातल्या बिबट्यांचं हे खडतर जीवन बघता जे बिबटे उसामध्ये शिफ्ट झालेत त्यांचं जीवन हे जास्त सोपं आहे हे तुमच्या लक्षात येईल.